नमस्कार. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो पदार्थ तुमच्या घरात दररोजच्या नाश्त्यात अनेक वेळा बनवला जातो. सगळ्याच घरात हा पदार्थ अतिशय फेमस आणि प्रसिद्ध आहे. याचा इतिहास हजारो वर्षांपासूनचा जुना इतिहास आहे. हा पदार्थ कोणता आहे आणि त्याचे नाव काय आहे, याचा इतिहास किती काळापासून सुरू झाला आणि हा पदार्थ महाराष्ट्रात कसा आला हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. या पदार्थाचे नाव आहे पोहे. पोहे म्हणजे ते कसे तयार झाले, सर्वात पहिले प्रथम पोह्यांची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊया. पोहे म्हणजे तांदूळापासून तयार केलेला एक हलका आणि पचायला सोपा पदार्थ आहे. हे पोहे तांदूळ भिजवून, वाळून आणि दळून तयार होतात. भारतात वेगवेगळ्या भागात पोह्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. महाराष्ट्रात कांदा पोहे, मध्य प्रदेशात इंदोरी पोहे, गुजरातमध्ये दडपे पोहे, दक्षिण भारतात अवलक्की पोहे असे पोह्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पोह्यांचा शोध हा योगायोगाने लागला असे मानले जाते. प्राचीन काळात लोक तांदूळ जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी पोह्यांचे वेगवेगळे प्रयोग करत असे. त्यातूनच तांदूळ भिजवून, नंतर वाळून, नंतर पॅटर्न तयार करून पोह्यांचे असे वेगवेगळे प्रकार पुढे तयार झाले. त्यातूनच पोह्यांची ही वेगवेगळी प्रकारची पद्धत सुरू झाली. काही इतिहासकारांच्या मते पोह्यांचा इतिहास हा 2000 वर्षांपासूनचा जुना इतिहास आहे असे मानले जाते. आपल्या संस्कृतीत पोह्यांना धार्मिक महत्त्व देखील आहे. भगवान श्रीकृष्णांनी पोह्यांना धार्मिक महत्त्व देखील दिले आहे. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची कथा तुम्ही ऐकली असेलच. सुदामाने श्रीकृष्णाला भेट म्हणून पोह्यांची पोटली दिली होती, हे तर तुम्हाला माहिती असेलच. ही कथा खूप काळापासून प्रचलित आहे. अगदी लहान मुलांना सुद्धा ही कथा माहिती आहे. त्यामुळे आपल्या पदार्थांना देखील धार्मिक इतिहास लाभल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या कथेचा अर्थ साधारणपणे असा होतो की साधेपणा, प्रेम आणि नात्याची खरी ओळख काय आहे हे या पदार्थातून आपल्याला दिसून येते. आपुलकी, जिव्हाळा काय असतो हे ह्या पदार्थातून आपल्याला दिसून येते. आता भारतात हे पोहे वेगळ्या पद्धतीने बनवले जातात. महाराष्ट्रात कांदा पोहे, जसे की कांदा, बटाटा, शेंगदाणे घालून महाराष्ट्रात हे पोहे बनवले जातात. तसेच इंदोरमध्ये सेव टाकलेले पोहे हा एक प्रकार प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये गोडसर पोहे म्हणून प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतात नारळ आणि कढीपत्ताचा वापर करून बनवला जाणारा पोह्यांचा प्रकार प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की साधे वाटणारे पोहे हे किती जुन्या आणि समृद्ध इतिहास घेऊन आलेले आहेत. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पोहे खाल तेव्हा फक्त चव नाही तर पोह्यांचा इतिहास देखील आठवा. हे पोहे कसे आले हे पोहे खाताना तुम्हाला नक्कीच आठवेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अजून कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला नक्की कळवा. धन्यवाद.